ढोमी मच्छी कटसुद्धा करून झाली आणि छान अशी फ्रायसुद्धा मी करून घेतली. आता राहिलं ते म्हणजे या ढोमी मच्छीच्या गबडाचा भाग. चला तर मग झटपट पटापट कालवणसुद्धा करून घेऊया. गबडाचा भाग स्वच्छ धुवून घेतला. गॅसवर पातेलं ठेवून त्यात तेल घातलं. घरच्यांना खलबत्त्याचंच जास्त करून वाटण आवडते. त्यांचं असं म्हणणं आहे की या दगडी खलबत्त्यात जी चव आहे ती ह्या इलेक्ट्रिक मिक्सरमध्ये नाही. तुमचं काय म्हणणं आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा. लसूण, मिरची, कोथिंबीर, आलं याचं खलबत्त्यात असं वाटण केलं. वाटण तेलात घालून छान असं परतून घेतलं. मग हळद, आगरी मसाला, काश्मीर लाल मिर्च पावडर, चवीनुसार मीठ घालून ही ढोमी मच्छी यात सोडली आणि मिक्स करून घेतली. 5 मिनिटं अशीच ही मंद गॅसवरती झाकून ठेवली. 5 मिनिटानंतर ह्यावरचं झाकण काढून ह्यात मी चवीनुसार आगळ, म्हणजे मला जेवढं गरज लागलं तेवढं आगळ आणि गरजेनुसार पाणी घातलं. छान असं मग मी हे 10 ते 15 मिनिटं उकळून घेतलं. तयार आहे ढोमी मच्छीच्या गबडाचं कालवण. घरच्यांनी छान असं ढोमी मच्छीच्या गबडाचे कालवण आणि फ्राय एन्जॉय करून खाल्लं. तुम्हाला पण माझी रेसिपी कशी वाटली हे पण सांगा. चला आता सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा. धन्यवाद.